जय शंभू नारायण मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जय शंभू नारायण. आणि या चॅनलचं असं हे आहे की आपण महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील देवस्थान फिरून तुम्हाला दाखवणार आहोत. ह्यासाठी मला सपोर्ट करा. जास्त काय मी बोलत नाही कारण चॅनल नवीन आहे आणि मी पण नवीन आहे. त्याच्यामुळे आज चाललोय आपण अक्कलकोटला मंडळी, आणि तुम्ही पण माझ्या संग येणार आहात आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. जय शंभू नारायण. मंडळी निघतो आपण आपल्याला. जय शंभू नारायण. चौक सगळ्यात बकवास झालाय आता, रक्षक चौक. मंडळींना तुम्हाला एक तर सांगायचं राहिलं, मी चाललोय पुणे पिंपळे निलक मधनं, आणि हा आहे रक्षक चौक. पहिले चांगला होता म्हणजे ट्रॅफिक होत नव्हतं. आता सरकारने काय केलंय काय माहितीये, काम चालू केलंय. का केलंय ते नाही माहिती, पण आधी इथं काही ट्रॅफिक नाही व्हायचं, पण आता लय ट्रॅफिक व्हायला लागले काम चालू केल्यानंतर. कदाचित त्यांचा असा प्लॅन असेल की इथं ट्रॅफिकच नाही हो जायचं. आधी बी नव्हतं होत, पण आता थांबणार नाही. एवढे काही सिग्नल नसणार, थांबायला लागणार नाही. पुलाखालच्या गाड्या जात्या, पुलावरच्या गाड्या जात्या. त्यांचा प्लॅन आपण नाही सांगू शकत, पण आपल्याला आता त्रास होतोय हे महत्वाची गोष्ट आहे. बघू आता पुढं काय विषय. आता आलोय आपण खडकी स्टेशनला. जेव्हा इथनं रेल्वे आणि मेट्रो आणि माझी गाडी, बघा आली मेट्रो आली, पण रेल्वे पण यायला पाहिजे नव्हती. मग घरी माझ्या खूप सुंदर पुणे लय खतरनाक बाई. पुणे म्हणजे पुणेच आहे. मला मुंबई अजिबात आवडत नाही. माझ्या पुण्यात राहायची. इथं येतो, इथं कधी पण पाणीच असतंय. का असतंय ते नाही माहिती, पण पाणी असते. खडकी स्टेशन लय जुन्या आठवणी. खतरनाक खराब विषय. तर मित्रांनो, पेट्रोल टाकलेलं आहे आपण इथं, आणि पुणे क्रॉस केलं असं नाही म्हणता येणार, पण वाघोली क्रॉस केली आणि आता हायवेला लागलो आपण. नगर आहे ॲक्च्युली आपण जाणार आहे ते वेगळ्या मार्गाने जाणार आहे. अहिल्यानगरमधनं मला मामाला रिसिव्ह करायचं आहे, आणि मग तिथनं पुढचा प्रवास आमच्या दोघांचा असणार आहे. आता पुणे क्रॉस झालंय म्हणजे वाघोली क्रॉस झाली.
आणि दुपार असल्यामुळं काय मला पुण्यात ट्रॅफिक वगैरे काही लागलेलं नाही. बघू आता पुढं काय नियोजन. उशिरा निघालोय मी, मामा बी मला रागवणार आहे. आता काय विषय, जायचंय तर जायचंय, निघू आणि पुढचा प्रवास करू आता. बाकी काही विषय नाही. मित्रांनो आता पोचलोय आपण भीमा कोरेगावच्या इथं. आता इथं थांबलोय जरा थोड्या वेळ. मित्र राहतो नाही का इथं आपला, काय करायचं आता, जाईल तिथं मित्रच भेटतात आणि त्यांना भेटल्याशिवाय पण आपण त्या पुढं जाऊ. कारण माणुसकी जपणं हा सगळ्यात मोठा विषय. माणुसकी जपायलाच पाहिजे. भेटवतो तुम्हाला पण, येतोय तो आता. सांगते राहा, करू आपण विषय. मित्र आलाय आपला आता. डीजे मित्र आपला डीजे भीमा कोरेगाव. भाऊ जालना पारकर पोचला, मी जातोय घरी. बराच रस्ता कव्हर केलाय, तरी पण 3:30 वाजून गेल्यात. अजून नगरला जायचंय. नगरवरनं मामाला उतरायचंय, मग थोडं अक्कलकोट. संध्याकाळ होणार आहे मला वाटतं. भूक पण लई लागली. आता काहीतरी खातो. योगेश्वरी मिसळ चावी राहिली गाडी चालू. आवडीची मिसळ सांगा. बसलो आता जेवायला, खातो काहीतरी म्हणजे मिसळ. योगेश्वरीची भारी मिसळ. स्पेशल नाही घेतली कारण मला जाणार नाही. ते बाहेरचं वातावरण, गाडी आपली. व्यवस्थित झालं. आता आई घातली मिसळ खाल्ली. मामा फुल भडकलाय. उद्या जाऊ म्हणतो. आता बघू आता गेल्यावर काय म्हणतोय. एकशे 30 किलोमीटर रनिंग पूर्ण झालेली आहे आपली. आणि आता आलो आपण मामाच्या गावात, अहिल्यानगरमध्ये वाळून या गावामध्ये आलो. गाव म्हणजे विशेष गंभीर आहे. साधी भोळी माणसं, आजी आजोबा, तरी पण लय सुधारणा झाली गावात.
मामाच्या घराच्या इथं. मामा काय म्हणते काय माहिती आता. तर मंडळी पोचलं आता मामाच्या गावाला. मामाच्या दुकानासमोर आलो आता. ही मामाची गाडी दिसा मामी. मित्रांनो ह्यो एवढ्या उशिरा आलाय. आता वाजलेत 5. आता जर आम्ही निघालो तर आम्हाला वाजतील 11 तिथं पोहोचायला. तिथून गेल्याच्या नंतर रूम बघायचा, काय मॅनेजमेंट काय घेणं देणं नाही याला. ह्यो आलाय आता 5 वाजता आणि आता म्हणतोय आता लगेच जायचंय चला. तर बघू आता निघाव तर लागणारच आहे. माझ्या गाडीचा प्रवास संपला आता. मामाच्या गाडीचा प्रवास चालू. राजूर माझ्या गाडीची चावी काढून घे ना. निघालोय आता आम्ही. वाजलेत 5. 4:30ला निघायचा प्रयत्न चालला होता पण हा आलाय आता नाना, त्याच्यामुळे उशीर झाला. निघतो आता घरापासून. चला चला चला. तर मंडळी संगती बघू पुढचा प्रवास आता. जाऊ का? हा. अहिल्यानगर मधून जाणाऱ्या सोलापूर हायवेला आलोय आता. हा हायवे आता आपल्याला इकडे जायचं सोलापूर रोडला. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हा सोलापूर हायवे. आम्हाला घेऊन निघालो आता. 5 वाजलेत. आता किती वेळ लागतोय काय माहिती. किती वेळ मामा, किती किलोमीटर आहे? 250 किलोमीटर आहे. 5 तासाची रनिंग. चला, वेळ आपल्यासाठी थांबत नाही. आपण वेळेसाठी थांबायचं नाही. आपलं कार्य चालू ठेवायचं. स्वामींचा आशीर्वाद आहे. निघतोय आता. मित्रांनो आता आपण आलेलो आहे करमाळ्याच्या पुढं. करमाळ्यातून 5-6 किलोमीटर आहे. आता दिवस मावा जवळजवळ 7 वाजल्यात. 7 वाजल्यात. तर आता आपला पुढचा स्टॉप असणार आहे टेंभुर्णी. आता टेंभुर्णीमध्ये थांबून बघू काय नियोजन आहे पुढचं. चालतंय. पोचलो मित्रांनो. आता 11 वाजता पोचलोय डॉट. फक्त आता इथे रूमची सोय बघतोय.
इथं भेटले एक लॉज मावा. वैताग आला राव. लाईट लावून कडची काय म्हणतात लाईट हा हा लाईट हे घालायचं काय असं भारी विषय. जेवायची सोय. कुठल्या गोष्टी आम्ही नगर हा आता गरम उडून काढलं थोडं हा उशिरा उशीरच झाला आम्हाला. हा 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 साडे 11 वाजल्यात. फुल शांत वातावरण. दोघं जेवण करतो. जवळजवळ 300-350 किलोमीटरचा प्रवास केलाय 2 व्हीलरवरती आज. आणि ते पण नॉनस्टॉप. थोडंच थांबून, जास्त नाही. 400 हा 400 किलोमीटर झालाय. फुल वैतागलो. आता जाऊन डायरेक्ट झोपणार. असं झोपणार खतरनाक मध्ये. उठणारच नाही सकाळपर्यंत. बघू आता सकाळी उठून पहिले स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन पटापटावरून बघू पुढं. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले सकाळी 6. कालच्या प्रवासात खूप थकलो होतो त्यामुळे लय दाबून झोपलो. आता उठलोय. आता जरा बरं वाटतंय. अंग बिंग जरा दुखायचं कमी झाले. आता आंघोळ बिंघोळ करून मंदिराकडे प्रस्थान करणार आहे. सकाळचं वातावरण तर मंडळी मित्रांनो, आता झालंय आपलं सगळं उरकून. आता स्वामी दर्शनाची तयारी. फक्त पटकन पटापट जाऊन दर्शन घ्यायचं. अजून लय लांब माघारी निघायचंय. ओके मध्ये शर्ट कसा दिसतोय? शर्ट
तर मंडळी निघूया दर्शनाला आता. चला लवकर लवकर. हो.